हाय गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेन्सिल पाऊच बनवणार आहे. तर त्याचं माप आहे 11.5 टू 11.5 असं मी स्क्वेअर घेतलेला आहे आणि 3 पीस मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक साईड आपल्याला बंद अडकवायचा आहे, त्यासाठी पण मी 11.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि एक चेन घेतलेली आहे ती 11 इंचाची आणि एक रनर आपल्याला लागणार आहे. तर अशा प्रकारे मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. पहिल्यांदा आपण बंद अटॅच करून घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला बंद शिवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण बंद शिवून घेऊ शकता, व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे. इथं आपलं बंद तयार झालेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर आपण हे 3 पीस घेतलेले आहेत. तर त्यामध्ये वरती मेन फॅब्रिक आहे, मध्ये पोतं घेतलेलं आहे मी आणि खाली अस्तर असं 3 फॅब्रिक मी घेतलेलं आहे आणि ते मी 3ही जॉईंट करून घेणार आहे. 3ही पीस एकावर एक ठेवून मी अशी शिलाई मारून घेणार आहे, जेणेकरून ती एकदम फिट बसेल. तर अशा पद्धतीने मी शिवून घेतलेला आहे. त्यानंतर एक साईड आपल्याला चेन अटॅच करायची आहे. तर इथं मी अशा प्रकारे चेन अटॅच करणार आहे. चेनची सवची बाजू आतल्या साईडला आणि वरती उलटी साईड करून चेन लावून घेणार आहे. त्यानंतर वरती दाबटीप लावून घेणार आहे. तर या पद्धतीने मी हे पाऊच बनवणार आहे. तर आता दुसरी साईड आपल्याला त्यावर ठेवून वरून टिप मारून घ्यायची आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता नंतर आपल्याला चेन ओपन करून घ्यायची आहे आणि दाबटीपवरून मारून घ्यायची आहे. खूप सोप्या पद्धतीने ही आपली पाऊच तयार होणार आहे आणि खूप छान अशी पाऊच दिसणार आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर हे आपण दोन्ही साईडला चेन अटॅच करून झालेली आहे. आता आपण रनर लावून घ्यायचे आहे. त्यानंतर या दोन्ही मध्य काढून घ्यायचं आहे. तर इथं आपण मध्य काढणार आहे, बरोबर मध्ये. त्यावर आपण हे चेनची बाजू ठेवणार आहे अशा प्रकारे. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते. तर अशा पद्धतीने आपण चेन त्यावर ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर वरून आपल्याला सिंपल अशी टिप मारून घ्यायची आहे. ही टिप मारताना आपल्याला 2दा टिप मारून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला असेच लॉक करून घ्यायचं आहे. आणि जे आपण बंद शिवलेलं आहे ते आपण आतल्या साईडला असं टाकून वरून शिलाई घेणार आहे. बरोबर मध्ये आपल्याला बंद घ्यायचा आहे चेनच्या आणि तिथून वरून आपल्याला शिलाई घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण हे दोन्ही साईडला आपण बंद अटॅच करून शिलाई घेतलेली आहे. जादाची बाजू कट करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चारू कोपऱ्यामध्ये 1-1 इंचाचं माप टाकून आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. तर इथं ते आपल्याला कट करायचं आहे, कारण की इथं आपल्याला बॉक्स तयार होणार आहे. तर ते मापच घेऊन आपल्याला सगळीकडं ते माप व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. सेम माप यायला पाहिजे 1-1 इंचाचे चारी साईडला, तरच आपला बॉक्स व्यवस्थित येणार आहे. नाहीतर आपला बॉक्स कमी जास्त उंचीचा होऊ शकतो. तर हे माप घेताना तुम्ही बरोबर माप टाकून तुम्ही कट करू शकता. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही 1-1 इंचाचं माप टाकूनच कट करायचं आहे. तर दोन्ही साईडला मी फिनिशिंगसाठी हे अस्तरचं वापरत आहे तुकडा. दोन्ही साईडला छान अशी फिनिशिंग येते. त्यानंतर हे आपण 1-1 इंचाचे माप कट केलेलं आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आणि वरून टिप मारायची आहे. टिप मारत असताना 2दा टिप मारायची आहे चारी बाजूला. इथे मी टिप मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि आपली बॅग खूपच सुंदर झालेली आहे, टिकाऊही झालेली आहे. खूप छान दिसतं, लुक छान आलेला आहे, डिझाईनही छान आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, एकदम बाजारातले. मलाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पर्स जर बनवायला शिकायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. अजून माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर आधी सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद.